राम कृष्ण हरी पाणी कौशे ए कौशे जाम हिवळलोय चहा बिया दे तर तुमचा नवटका सांगा पाणी ठेव तू तांगळलंस गार पाणी. अहो सकाळीच ते पाटलाचे माळ्यात जायचं आहे त्यांनी सकाळीच बोलवलंय तर हा काय करू मी. बसा ताव देतो आता. पिशवी राहिलो. कौशे भया पिशवी दे बा. यान तसे घेऊन जा मी हे भाजीला फोडणी देतोय. काय बनवतेस आई? वांग्याची भाजी ना बनवतोय. भाऊच्याच आवडीची बनवतेस माझ्या तर आवडीची बनवतेस नाही. अहो आवरलं का? नाश्ता 5 मिनिटात तयार होईल. रोहन बाळा दरवाजा उघड. येस मॉम आलोच. बाळा वेळेवर प्रोटीन घेत जा. रमेची ना तुझी. वाह काय नाश्ता केलाय आज तो मजा आ गया. काही पण तुमचं रोज का चांगलं बनवत नाही का? अहो छोटीकडे पण लक्ष द्या. नुसतं टीव्हीच नका बघू. अगं हो आहे माझं लक्ष. तू टेन्शन नको घेऊ. खेळते ती मस्त कासवासोबत. हॅलो ऐक ना वरती माझं घड्याळ राहिलं का बघ बरं जरा. हा हॅलो. हा इथंच पडलाय ना. आणून देऊ का? नाही का जाऊ दे जातो मी आता तसंच. आता छोटी काय करते? हा खेळते ती. झोपवते तिला. अरे माझी शंभू. अरे माझी शंभू. अरे बापले. अरे बापले. अरे बापले. कोण झोपला?
नाही बरी आहेस? आहो ना बरे. अनिल व तो काय झोपलाय कदवाचा, अजून तर उठेल नाही. अनु, ए अनु, उठ बाळा. तुझा जोडीदार आलाय. सिग्गम का चिग्गम तो काय रे तुमची नावा? नाही तूही नाही पुसेंच्या मागा लागून काही चावतेस. कोडो खसलाय. हे इथे कोंदडेला झोपेल आहे, जाऊन उठव. उठ रे बावड, झाली का नाही तुझी सकाळ? उठ ए बावड्या, उठ उठ रे, उठ ने. सांगायचं गेलास आईला जामनी जायला कसा काय जण सकाळ का काय झालंय? आयला भावड, तुझ्यामुळं सवय लागले मला पुढे थंडीत तळेवर अंगायची. असा रे, चल उठ लवकर, शाळेत जायचं आहे. थांब टावेल बिवेल घेऊन देस मला. चल ना मग, घे ना. ठेवलाय. बॉडी रे तुझी. खातोस चिकम? असा ना तुझा, रोज सकाळ उठून चिगम खातोस, पण चिगम नाही तर काय लॉलीपॉप सांगतील. मित्र आहे म्हणून विचारला तुला, असं तर काय नाही तर नको राहून दे. जातो आता आंघोळ, तू सात लवकर जायचं आहे. चल मग अंगाळ पटका. जाम जाम सोडजल आज मी ते काय लिहिलंय नाही ते काय पण सोडजल ना. खाऊ खाऊ सांगेलाय, खाऊ बटरा बटरा. आज मग काय यावेळी काय करतो ना. जाएंगे जाएंगे ना. लवऱ्यांवर जायचा हा. याने पाय जुमण्यान चपटे आहे. नको ना काय सांगत, आपलं ना मित्र आहे ते. काय रे चपटे जुमण्या? काय रे काय रे अशोक, बेस ना? हो बेस ना. काय रे काल सरांनी गणितात दिली ती सोडवलीस का नाही? कोणती रे गणिता? आयलं मी तिसऱ्या गेलो रे. वाईट कुठं झालं आता. दिवस नको जुमण्या, तुझ्या मागून मी आहो. मास्तर ज्या मागा वाईट कुठं झालं काय?
बरा झाला चिकम्या, मला जोडी आहेस तू. मला वाटला का मीच आहे एकटा. मग अशोक किती सोडवलीस गणिता? अरे कालाच नाही रे, पारा खा वहीचा पान भरला. आता काय तुमच्या मागा मी आहो ना मार खायला. चला मग शाळेत जाऊन टाइमही झालाय. ए कुत्र्या, तो का रे एवढा धावत आलास? अरे टाइम ना झाला आज जाऊन. काय रे मग केलास का अभ्यास? कोणता रे? गणिताचा ना. आयलो मी इसरायलू. चला मग. काय सामार जोडी. आज चांगला दिसेल. चांगलाच देशी दाखवलं. लावून हो ना चांगलाच द्या. आयले पोषा जाम खेळ सुटलाय रे. हे धरे ताव, हे दप्तर जाऊन दे मला खेळाय. आपले अजून हो कुठतरी. काय व झाला? चक्रम पाहुण्या का पळता येडफट. सॉरी सॉरी. काय रे, काय झाला? आधाटलो रे, खेळत होतो हा. चल. त्याने तुझा तर खिसा फाटला. ए आता रे, द्याव एखाद पोरगी खेळून टाचन पिन मागून. तू काय एडावलाय? चाल प्रार्थनेला. चल. चला लाईनीमध्ये आले रे मुलांनो. हा बरं, उंचीनुसार बरं. चला चला सरक थोडस सरक. चला बरं. प्रेड साधन, प्रेड विश्राम, प्रेड साधन, प्रेड विश्राम, प्रेड साधन, प्रेड विश्राम, प्रेड साधन, प्रेड विश्राम, प्रेड साधन. चला आता आपल्याला स्विचर आणि दिनविषयी सांगायचं आहे. हा चला उज्ज्वला हे बरं. माझे नाव उज्ज्वला मोहन कांबडी, इयत्ता 10वी. आजचा स्विचार, शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
अरे काय बोलीन काय बघायला लागलाय? वेळापत्रक बघताय? ठीक आहे बघा. सर कधवा तासावर आहे सा? आता इथंच बसतोस काय? चल मध्ये. तर हे आहेत कराळे सर. त्यांच्या आवडीचा विषय म्हणजे भूगोल. खरं तर ग्रामीण मुलांना भूगोल विषय आवडावा म्हणून ते ग्रामीण भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचा कोल्हापुरी बाणा भाषेतून काही जात नाही. कारण कराळे सर मूळचे कोल्हापूरचे. तुम्हीच बघा कराळे सरांच्या कोल्हापूरची भाषा. अरे काल त्या पाटलाच्या रानात बोरं चोरायला कोण गेलं तर रे? सांगा पडदिशी. आम्ही नाही जायचं सर. अरे हरामखोरांना इथंच बाजार भरतो या. इथं घ्यावा की 5-10 रुपयाची बोरं. कशाला मरायला जातात तिकडे तुम्ही? सर पैसेच नाही तर कुठे जाऊ? तूच असशील सांगतोयस कुठं वरतोंड करून. नको ते चाळे करता तुम्ही. लक्ष देऊन हजेरी द्यायची आपण. सुलोचना भोये, अनिल पागी. अरे मर्दा मुडलेत का तुझे उठायला? बस खाली. उशिरा सुचलेले शहाणपण. अशोक पवार. पवन चौधरी. संगीता तरवारे. सचिन भोये. तुझे पण मुडले होय रे? कुठं आहेस? तर मुलांनो बघा माझ्याकडं मी काय म्हणतोय. तुम्हाला फळ्यावर लिहून दिलंय मी. समजला तर असालच. भूगोलाचा तास घेणार आहे आपण आणि घटक आहे आपलं सौरमंडल. आपण सौर मालिकेबद्दल शिकणार आहे. एक सामान्य प्रश्न विचारतो बघा. भूगोल गोल का असतो? प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. भूगोल गोल का असतो? ह्या का सांगते रे सरांशी प्रश्न विचारला? हो ना. काय कुजबुज चालली रे तिकडं? लगा येतंय का कुणाला उत्तर? एवढ बघू तू. अरे मेंदू बिंदू घरी ठेवून आलायस की काय रे तू? केव्हाच म्हणतोय उठ 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 उठ. हात दाखव बघू तुझा. हात दाखव की रे. कसलं आहे ते वन? कसलं आहे रे ते? महायुद्धात गेला तस की काय बोंबलायला? तलवारच्या गाव हातावर घेऊन आलायस तू. अरे इकडं बघ की नरसाळ्या. इकडं बघ की माझ्याकडं. अरे मगापासून तासावर आलोय तिथनं विचारतोय भूगोल गोल का असतोय बघा. सांगा बघू. अरे काय जमतंय काय? ठरलं का? जमतंय काय? सर सांगा मग तुम्हीच आता. सांगतोय बघा भूगोल गोल का असतो ते. कारण तो चपट नसतो. गंमत केली हो. काय चाललं रे तिकडं? तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या विषयाला अनुसरून मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे बघा. प्रश्न असा आहे की भारताने आता जे यान पाठवलं चंद्रयान ते कोणत्या ग्रहावर गेलं सांगा बघू. कोणी सांगू शकेल काय? सूर्यावर ना सर. तो बापूस घेऊन गेला काय सूर्यावर? म्हणूनच काळा पडलायस तू. आला मोठा सूर्यावर चाललाय घेऊन तो. अजून कोणी सांगणार आहे का? अरे येते का कुणाला? सांगा की पटदिवशी. तर आउट. 23 ऑगस्ट 2023 चंद्रयान हे चंद्रावरती गेले. शब्बास शब्बास. अरे आहे कोणतरी वर्गात हुशार. छान. हे विकास ऐकलास रे? आज जामना मोठा ऍक्सिडेंट झाला. जामना बेकार. कोणाचा रे? हे अनिलच विचार. तुया काही सांगतो रे. अरे सुले थांब ना. काय? तू सकाळी आणायला येऊन धडकलीस ना? मी नाही धडकेल. तोच आहे ना धाटला मालक. अहो पण त्याचा खिसाना फाडला. तिला किती वाईट वाटलं. त्याला असाच पाजत. खिसाना शर्ट फाटाय पाजत होता त्याचा. थोडा वाईट वाटत तर पाहून ना पळायचा ते. काय रे काय चावलंस त्यांच्याशी? अरे तिने तुझा खिस्सा पाडला तर भरून ना मागा. येडाला तस का काय काही सांगतोस? अरे ती सांग खिस्सा काय नवीन शर्ट घेऊन दे. गप काही नको तू सांगस. चल. आईला आज खिसा फाटलाय. आया पाहल बिहल तर जाम हा चेंडूचा उडव झाल.
आण्या कसा का खिसा फाडलास? नाही हो, अशात ना ते कसा त्या शाळेत शिकायला जाता का भानगडी करायला? मग शाळेत काय भानगडी करायला जात हून चावळ तेस दे मग तेवढा शिवून. हा शिवण आता. अनिल भाऊ, आमच्या सरांशी गणित सांगल्यात, सांगता कशी सोडवायची? सरांना विचारायचं ना. अरे पण आम्हाला 2 सोडून दाखवली, बाकीचे आम्हाला सोडवायला लावली. ये बस सोडून दाखव तू. ऐकला सो पोरगे, आपला अनिल भाऊ आता मास्तर होणार आहे. नाही रे, खराहून मग आम्हाला शिकवा येशील का नाही? जीव जीव लागलो आणि अभ्यास नाही केला तर पका धरून कुठवण. ई नको मग. आज सकाळी माझी व्हायची टक्कर झाली तो हा अनिलच नव. हो. मावशी बरी वा आहेस? आहो ना बरी. कोण व तू? ना तुला ओळखला मी. मी ना सुली भोयांच्या घरची. मी आणि तशी अनिल एकाच ना वर्गातली आहो. अनिल कोडा आहे. इथंच नव्हता. कोडं गेला पोरगे अनिल भाऊस? आई हा लपून बसलाय कोंदडेला. अहो मावशे, हा खिसा माझीच मुळना फाटला खेळता खेळता. अनु शाळेतली पोरगी आले तुमचे. भाऊ भाऊ, तुला बाहेर ना बोलव जातय. काय आलू? अनिल सॉरी हो, माझ्या मुळचा खिसा फाटला. काही नाही मग. पाणी बिनी विचारतोस का तसाच दौडतोस तिला? पाणी पितेस व? नाही, जातो मी. शर्ट फाडायला पोरग्या आणि शिवायला आमच्याकड. ए आहे, काही नको ना सांगस. खेळता खेळता जा नाधाटलो, त्यात माझी काय चुकी? नाही बाई, हा भाऊ फसवतोय. दादालाच नाव सांगन. अरे पण ये ना, हसत तुम्ही. आण्या चांगली शाळा शिक. उशांच्या मागा उंडारत फिरच नको. इकडे तिकडे फिरवतोय, शाळा बुडवतोय. ते दिवशीच मास्तर सांग मला का आण्या बुवा शाळा चुकवतो, तिकडे क्रिकेट खेळायला जातोय. तर असा खरंच नको जाऊ. चांगली शाळा शिक. हे आम्हाला दिवस कसं आलं पाहिलाच ना. ह्या समोर मजुरीला जावं लागत आहे. तुमचा काय चाललाय तिथं? आम्ही याचे लोकांचे त्याचे मंजुरीला जातो, तसे तुम्हाला काही पुरावत करतो. आता काय तुमचा चाललाय जेवणावर? अनु हुशार आहे, मोठा झाला का मास्तर होईल पाहजास. मास्तर झाला तर कोणाला नाही बरा वाटणार, चांगला वाटेल ना. पण शिकला पाहिजे ना. हा उंडारच हिंडतोय
आणि कसा काय मास्तर होईल? तू शिक, मास्तर काय मोठा साहेब ना होशी. पण निस्ता काय त्याला निस्ता इकडं तिकडं हिंडाची मागा लागत होती. थोडा भाग वाढ माग. भात घेन उगाटीच रे, पोर जेवत ना. मी चांगला चांगला सांगायला जातोय रोज, तर तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग येतो. आता मी सांगतो त्या हिताचाच सांगतो का काही वाईट गोष्टी सांगतो? पण तुम्हाला निसता रोज काही ना काही सांगायला गेला का माझ्यावर तुमचा काही ना काही डाफराच होतो. कुसुम, तू का काळजी करत आहेस? तुला काय काळजी करायची? याच्या वाणी थोडाच तुझा आहे. तू चांगली शिकशील, तुला काही नाही. तूही शिकजोस. तुला तर मी काय तुला ज्या कमी पडणार नाही त्या घेऊन देईल. तर शाळा शिक तू, पण असा याचे त्याचे मागा गावातले पोरग्यांच्या मागा लागत नको जाव. सोडून जायचं नाही चितीचे तपा बाई वाड्यावर मला लागली कुणाची आयव. नाही रे, जायला लागल. नाही रे, त्या शाळेत आणि सांगतो ते बरोबर आहे. आज केरळचा पहिला तास आहे. कराटा मोड देतील आपले. मी सांगला का सारखं सांगत आहे, बसुलीलाच पाहाय जातो. हे नाही आलं तरी दोघं तरी आपण जाऊ. मला टाकून नाही तर मग तू येशी ना. आता तुम्हाला सांगत चला, तुम्ही कटाळा करत. तुम्ही जे जासाल तर आम्ही काय करू ठरवून. अरे ते विकासला सांगला का नाही? पुसाव काय करता इकडं? काहीच गवसता नाही रे परशेबा, हे विकासची वाट ना पाहतून. परशाबा तू कोकडत आली इकडं? हे आवना दिलं ना जाईल. डॉल्फिन पहाय जात तुम्ही पाहून या. काच काय बसेल दिसतील. काही नको चाटा. मग तुझं काय फुटलं दिसत हो ना कोकडं जाईल ते. तुमचे संडास बाथरूम ना आहे, मग तिथे ना जायचा. अरे पोषा हो, तुम्हाला काय कळत? ह्या डबडा घेऊन जायची संस्कृती टिकली पाहज. आम्ही पडलो जुनी माणसा. हे आताच्या पोशाला तुम्हाला काय कळत? इथून जातो ते भिका आणि फाकराय टाकलंय. त्यांनी का ठोकून दिल. हे हे इकडून जातोय आता. मस्त जादूची काढे आणले. जाम वरतून उडून पडन पाजा. मग ते मोठे दगडावर आहे ना, ते मोठा दगड उडून उडून पडणार आवाज. कत्री अरे ऐका ना. काय रे? काल विसुली घरी नाही. काय सांगतोस? खरीच का काय? परत सरटाचा खिस्सा का काय पाडाय? नाही रे, सॉरी ना सांगाई. सॉरी खरा म्हणून जाम खत्री दिसते ना सुली. लाजवायली पोरगी. चला
ए तोपा कोला कोड अरे कुत्रा का काय आहे रे काय रे चिगम तुझ्याकडे जर कसं काय पैसा आले तर काय करशील? त्या आखे पैशांची तिगमाच खाईल. मी ना माझ्याकडे पैसा आला ना तर मी चिगमची फॅक्टरी टाकीन. हो आणि हा चपट्या हो तू गेटवर रहशी तुला निजून पण देणार नाही. तू ड्रायव्हर रहोस माझ्या गाडीवर. चालेल ठोसे तुम्हाला रहन काय तुला पैसा मोजा एक पैसा इकडे तिकडे झाला हे पाण्यात तुला जुगारून देईन. हो बंडल ना मोजून तू काय काळजी करतोस? आणि हा भाई आपला मॅनेजर. हो भावड मॅनेजर रसी ना उठ ना मग उठ. आणि मला पगार कोणाक देशी? 500 रुपये रोज आणि एक चिगम. जर सुली पटवलीस तर मग एक बरणी तुला फ्री माकडून. बाद झाला तुझा जमा ऐकला फॅक्टरीवाला जे. चाल अंगळाय जाऊ. चाल आल्या पाहिजे किती लांब गेलाय. हो ना डायरेक्ट शार्क माशीच्या वाणी. काय होतं चांगलं इकडे या ना माझ्या वाणी खुली लांगळाय.
हो मका भगवत खोलीला लाईफ बॉय साबण तोंडाला फेस आताचे पुरुषांचं कोंबडं की तांबडं की श्री कोंबडं की आणि गुंड बसा साबण ना पडला आणि आता माझ्याकडे सामान आहे ना पाहणार काय करू मी काय तुला सामान आहे का मग तुम्हाला माझा तर चिकना आहे भाऊ गप ना अभ्यास करू दे ना मला कुसुम ए कुसुम काय वाया होया खराटा घेत वरांडा झाडून टाक माझा आज कंबर दुखत आहे मला अभ्यास करायचा आहे हे भाऊला सांग अनु होटावट्यावर जरा खराटा फिरव रे बाबा काय वाया काय झाला आयाव जाम कंबर दुखत आज माझा मला शाळेत जायचं आहे पण झाड तू त्या पायचीचा किती आहेत हा चल अशा जाऊ मग आपण पाडू खाऊ कोण आहे रे तिकडं काय मांजर काका होता गेला आहे ते आहे माझा बंडी व होट दोरीवरच आहे पाय नाही ना गवसातून तर दिसोय नाही आहे का काय आहे गेलो मी हा जाय एखाद डोकेदुखीची गोळी घेऊन येजोस काय रोज रोज गोळ्या खातेस दादाला सांगून सरकारी बिरकारी दवाखान्यात जाय पाहिन उद्या बिद्या जाईन एखाद गोळी आणजोस तवर तो रे सची आला कोण रे होया चिगम्या ना ये चिगम्या नको रे सांगा पार चावून टाकलाय माझा तिने काय करत आहे बसलोय काय कंटाळा आला सुट्टी आहे चला मी तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो आज कुठे रे डाका टाकाय चला मला मी अशा ठिकाणी घेऊन जाईन ना अगदी तुम्ही माझं नावच काढसाल अरे पण कोठं नेतोस तुम्ही तर चला चला
ए चिगम्या कोण नेतोस? चला लवकर, टाइम ना झालाय. चला लवकर या. चिगम कोकडे रे नेतोस हे जंगलात. चिचारे खाया. पण यावर कोण चढल? तुम्ही. तू चढ ना जरा लांब हात्याचं. नाही तुम्ही चढा, मी खाल पाहाय राहतो. चिगम पच्चीस कोणाची आहे? त्याचीच ना, परशा बाबाची ना, तो डॉल्फिनवाला त्याची ना. आणि परशा बा आला तर गेला हो अरे त्या डॉल्फिन पहाय. आधीच सांगतास ना, गारा घेऊन ये तू कुंडलेत कुठून. चढव मालक. चढव ना. गर्दी रे नका करू. वाचात याने हळूच. चाय चपटा तू चाय. नाही जाऊ रे. चढ सांग रे पण. धराय जागा पण नाही. हात दे आणि चडी फाटलाय. पाय फाटलाय मागून. गंडवत रे, जाय पटकन. बेस आणि खांद्यावर मोडून पडत्यात. अरे पाय बरं आहेत काय? आहेत ना, पुढे जाय अजून. आणि मालय खान पाहतो ना, तो थांब ना. हिमालय टाक ना. उतर, परशा बाबा आला ना तर डॉल्फिन पाडल. उतर ना. आंबट. उसाला लागेल कोला बाई तुझ्या. उसाला लागेल कोला. कोण चलते हात चिचावर? तुमची कोंडा बसत तुमची तपास. कोण चालतो तुमची कोंडा बसा. थांब 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 थांब. जे कोंडा बसत थांब. सोडा कोंडा. थांब थांब. माझ्या मागा काय लावतो? चिचवर लोक तर नाहीत ना. आईला हे चिकन मी इतकं हाल जसं सांगला. चांद छुपा बादल में शर्मा के मिर्जा सीने से लग जा तू. आईला आरसा काळा आहे कमी. आरसेल डाग आहेत का तोंडाला? आरसेल हो, मी तो चिकना बो राजबिंडा. तू तर तोच होतास ना, तिचा घेऊन पळा येईल तो.
भानावलाय का काय ह्या? ए चिगम, तू आज का साहेबाच्या भेटलाय? कोण चपट्या? पण मग करेलच ना, आज गावी सर इतिहासचा पेपर घेणार आहेत. विसरायला तस का काय? हो रे. अवरे नाही, चल जरा पुस्तक बरोबर पाहशील तर. पाहशील तर नाही, आता मलाच काहीतरी जुगाड करायला लागेल. काय रे अशोक, झाला काय अभ्यास? झालाय आमचा बरात. तुला माहित ना गावी सर कसं किती अभ्यास केला तरी कशावर प्रश्न विचारतो. हे धडेवर होणार आहेत ना रे? हो, कालदी सांगत हेच धडेवर. मला तर काही माहिती नाही रे. पाहू ना आता पुढे काय होतंय त्या. हो मलाही सांगा हो उत्तरा, नाही तर गावीत सर माझी वरात काढल. लिहिला नाही तरी भांडतात आणि वेगळाच लिहिला तर अख्खे वर्गाला पेपर वाचून दाखवतात. सांग बरं जीवना करू तरी काय? आणि आलो मी ताव एकलं जाऊन. कॉफ्याने या लागतील, नाही तर बेकार काम होईल. त्याच्या गावीत सर मोडल कमरतच कर तू कॉफ्या गपचूप गपचूप. चिकन कोडेर गेलाय. हो ना, कधवाचा गेलाय, आता सरपण येते. अरे व्हायचा भरोसा नाही, कॉफीला बघा गेला हवा. होय गायत्री, अजय नाही तुम्ही कहा नाही घातल्यास? आव घाय घाय आलो व इतिहासाचा वाचत ना बसे. चला बसा पटपट, आता सर येतील. हो बसा. काय पुढे जाईल? एकलं जाईल. बेस बेस सांग, एकलं जाईल का दोनला? दोनला जाईल. काय उठून येईल, धावत पळत गेलो शेवट्यात. काय ना मग अजून चिगमा आणून द्या अजून. चिकम नाही रे, चिकम तर आपली सहान आहे. हे ते नादी लागून काल त्या शिळा चिल्ली खाला, वाईट ना का बेकार. आबळान खालीच तर काय नाही ना, आता सांगतच. Sit down, please. Thank you. मित्रांनो, मनुष्याचं अस्तित्व हे फक्त इतिहासामुळेच आहे. तुम्ही मागे जेवढे बघाल तिकडे नाही रे नालाय का, इतिहासाचे मागे रे. म्हणून तुम्हाला पुढे जायचं असेल तर आयुष्यामध्ये आपल्याला इतिहासाचा अगदी मन लावून अभ्यास करावं लागेल. करणार ना? हो सर. आपण सर्वांनी आपापल्या रोल नंबरनुसार आपापल्या जागेवर बसायचं आहे. पेपर आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून कोणीही कॉफी करायची नाही, कोणाकडं बघायचं नाही. आपापला पेपर आपापल्या पद्धतीने स्वतःच्या अभ्यास करून आलेले म्हणून मनाने लिहायचा आहे. लक्षात ठेवा. हे काय झालं रे, करता हा?
चला टाइम स्टार्ट झालेला आहे बघा. आता या ठिकाणी आपला पेपर लिहायचा आहे. सर्वांनी व्यवस्थित शांतपणे पेपर लिहायला सुरुवात करायची आहे. बघा आता टाइम झालेला आहे बघा. तुम्हाला 1 तास फक्त पेपर लिहायचा आहे. चपटे दुसरी इथं धाव ना. धाव ना. काय सचिन, उत्तर येतात? हो सर. हो. उठणार रे, उठ. हात खोड बरं. हात खोड, हात खोड. कॉप्या करतो का? हा परेशाला येतो. कॉप्या करतो का? चल पेपर दे. चल चल चल. सर नका ना घरी नाव सांगा. माफ करा सर, याची पुढे नाही कॉपी करणार सर. गावित सर माफ करा ना सर. सर माफ करा सर, याची पुढे नाही नावणार सर. गावित सर आई घरी नका ना सांगू. आया जाम दौडते हो सर. शपथ नका सांगा सर. माफ करा सर. चल ना आलाय का? अभ्यास नाही करता येते ना. कॉपी करतो तो. चल उठ. चल कॉपी करशील का? हा आजपासून कॉपी करशील? नाही सर, कॉपी खात्यात का पेतात त्याच सर माहित नाही सर. माहित नाही त्याला, बोलता माहित नाही त्याला. संजय बाहेर निघ. चल वर्गात बाहेर निघ. चल तारपण ठेवला. अरे पण चिगम रे. चिगम, हे चिगम. कालीच्या किचनवर खायला वाईट वाटलाय. असंच वाटत. काय रे आण्या? अरे गावात ढोलन तारपणा काढलाय. चल ना नाचाय. नको रे, कसा काय कटाळा आलाय? अरे चल ना गावात ढोलन तारपणा काढलाय. चल ना जाऊया. अरे पोरघ्या नाही येते. चाल सर रे. नाही या जाण तुम्ही. जामच कटाळा आलाय. अरे तर या चिकम पण चाल. नाही या चिकम खान वैतागली. नाही मी याच नाही. या जाण तुम्ही. अरे भावड चाल चाल अरे यार तुझे पाय पडत. तू चाल. नको ना माझी ऍक्टिंग करून दावा. अरे चला थोडं सांगत आता. चला आपल्याकडे वाजवायचा. हो वाजवायचा. हो काय बसला आल्यात. तुला तर हयाच रे. चला ना आता ते पाहाय जाऊ. तारपा लागला वाजाय गावातल्या पोरी आल्या ना.
गावातल्या पोरी आल्या नाचाय तारपा तारपा लागला वाजाय गावातल्या पोरी आल्या नाचाय आल्या कोठून पोरी आल्या कोठून हिरोनी जशा या आल्या नटून आल्या कोठून पोरी आल्या कोठून हिरोनी जशा या आल्या नटून तरप तरप लागला वाजाय गावातल्या पोरी आल्या नाचाय अरे उठ रात्री जाम नाचला हवास शाळा जायला उठ नाही व काहाचा नाचून काहाचं काय आज सुट्टी नाही निजून दे हा दिवस पाय कोठा आला उठ पटकन आखी लोक कामाला गेली उठ 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 लगेच उठ राहिलाय निजून हे सुली वाव किती छान नदी आहे किती नॅचरल आहे तू इथे रोज येतेस हो आम्ही रोज येतो इकडे हिंडायला शी यार आमच्या नाशिकमध्ये तर असं काहीच नाही ए वाव तुमची किती मज्जा आहे अहो रोज पाहून पाहून कंटाळा आला आहे आता शी यार आम्ही तरी असतो इकडे अनिल तर दिसत होया कोण अनिल ग होया आमच्या वर्गातला पोषा आहे
ओ अच्छा. अनिल, अय अनिल, तू रोज ठांगा येतोस? हो. अयो किती लाजतो का? बघा रे, खोला आहे पाणी. हो, खोला आहे ना. एकदा उडी मारून दाखवतोस? ए मार ना रे एकदा उडी. हॅलो सुली, सुलीन तशी आण्या मी का सपनायलो. आहो आईलं पिकार चावलं ते आईला फट्ट पाडून ठेवू दिसत. कितक्या 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 कितक्या. हे सुले, आज इकडे कोकडा? अरे माझी नाशिकची बहिणी चालतील हिंडवायला ना आणला आता इकडे. असावं. ए कोण आहे ग हा? हा चिगम ना. असं कसं नाव आहे? बाई सुले, होईल सांग हो, मी बापानीर जाऊ, मला सुद्धा मराठी ये नाही. किती छान वाटलं सुली गावाकडे येऊन. मस्त मज्जा आली ग. मी पहिल्यांदा इतका गावाकडे एन्जॉय केला ग. शी यार, उद्या परत जावं लागेल. हो थांब ना मग अजून 4-5 दिवस. नको ग, शाळा क्लास बुडतील माझे. मी खूप मज्जा केली ग. मी तुम्हा सगळ्यांना खूप मिस करेल. आम्हालाही बोला एखाद दिवस नाशिकला. ये ना ग, मी कुठे नाही म्हणते. यावं एखाद दिवस. हे पण तो पाण्यात पोहणारा मुलगा, काय ग नाव त्याचं? अनिल. कसला पोहत होता ग तो? छान मुलगा आहे ग. हे किती लाजतेस? बॉयफ्रेंड वगैरे नाही ना तुझा तो? ए काही नको चाळूस, चाल नाही जाऊ गाठीच. मंगळे सर, आता 10वीची परीक्षा सुरू होणार आहे, तर आपल्याला नियोजन 10वीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडंसं चांगलं करावं लागेल. कारण संस्था विचारेल, पंचायत समिती विचारेल, आपल्यावरती काही आक्षेप येणार नाही, त्याचा आपला निकाल कसा उंच होईल याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा. त्याचं नियोजन कसं आखता येईल बा, ते सगळ्यांना ठरवा बा काहीतरी असं. जाधव सर नियोजन करतायत. आता सध्या इंग्रजीचा ज्यादा सराव होत आहे. गावित सरांकडे पण आपण तसं गणिताचं जास्त दिलेलं आहे. पण आता सगळ्यांचे मिळून एकत्रित अजून एकत्र बसू आणि साधारणतः आता ह्या परीक्षेमध्ये काय काय कोणी किती किती मार्क मिळवलेत याच्यानुसार आपल्याला अंदाज घेता येईल आणि पुढचं नियोजन करता येईल. हो सर, बघा ना किती स्किल आहे या मुलांमध्ये, किती छान खेळतायत. आपण जर यांना प्रोत्साहन दिलं ना तर हे मुलं नक्कीच देशाचं नाव मोठं करतील सर. हो ना सर, वर्गात जाऊन शिकवायला सुरुवात केली की मध्ये ना मध्ये काहीतरी काम लागूनच जातं. ह्या ऑनलाईन कामाने इतका वैताग दिलेला आहे की शिकवायचं की ऑनलाईन कामं करायची. एक शिक्षक तर नुसता बिझी राहून जातो ऑनलाईन कामामध्ये. त्याला संकलन करून देणं, त्याला माहिती गोळा करून देणं, मुलांकडे लक्ष द्यायचं कसं? हो ना सर, पण ह्या गोष्टींबरोबरच आपल्याला मुलांच्या शिक्षणाबरोबरच खेळाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण
ह्या गोष्टीतूनच मुलांचा सर्वांगीण विकास होणार आहे आणि त्याच्यातूनच आपल्या आदिवासी मुलांचं जे भविष्य आहे ते घडणार आहे सर. नमस्ते, वेलकम, स्वागतम, लेट्स गो. व्हेरी गुड आफ्टरनून. सिट डाऊन. थँक यू सर. स्टँड अप. सिट डाऊन. स्टँड अप. सिट डाऊन. अरे सच्च्या, काय डोक्यात आहे का तू? बस खाली. कीप क्वाइट. पे अटेन्शन टू मी. 2 दिवसापूर्वी आपण युनिट टेस्ट घेतली होती, बरोबर ना? तर त्याचे आज तुम्हाला मी मार्क सांगणार आहेत. काहींनी खूप छान पेपर लिहिलेले आहेत आणि काहींनी खूपच वर्स्ट लिहिलेले आहेत. तर मी आता प्रत्येकाचं नाव घेणार आहे. त्यांनी उभं राहायचंय आणि पेपर घ्यायचा आहे आणि आपल्या कुठे काय मिस्टेक झालेले आहे ते बघायचं आहे आणि आपण कुठे कमी पडलो स्टडीमध्ये तर त्याच्यावर पुढच्या वेळेस वर्क करायचं आहे आणि चांगले चांगले कसे मार्क तुम्हाला मिळतील त्याच्यावर काम करायचंय. ओके. सुलोचना भोये. वा, बघा या मुलीने 20 पैकी 17 मार्क्स पाडलेले आहेत. खूप छान अभ्यास केलेला आहे. सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सचिन. वा 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 वा, किती छान पेपर लिहिलेला आहे. जरा सगळ्यांनी याच्यासाठी पण टाळ्या वाजवायच्या आहेत. अरे एवढा हसतो काय लेका? 2 मार्क पडले तुला, लाज वाटते का? नालायक कुठला. धर. संगीता तरवारे. किती व पडलं? तुला काय करायचा? आईलं विचाराय गेलो टाकला इजेचा खोबराचं करून. अव संगे 20 पैकी 22 तर नाही ना पडेल. थोडी मटका ते. अनिल. 20 पैकी 16 मार्क्स. व्हेरी गुड. जीवन. चल इकडे ये. या असं आहे. काय मूर्खपणा केलाय तुला कळालं का तू? अरे काय मूर्खपणा केला? मी काय विचारतोय? समजतंय का तुला काय? अरे घाबरतोय काय? 19 मार्क पडले तुला. व्हेरी गुड. खूप टफ फाईट आहे मुलींनो तुम्हाला. आहे काय रे? आज माझ्या शाळेत इंग्लिश मध्ये 1 नंबर आला. लोकांची पुरा 10 नंबर आणत आहे, तू 1 नंबर आणतो. तुला काही लाज बीज? अहो आहे, तुला कसं सांगू आता, 1 नंबर म्हणजे जास्त राहतो. असा रे, आम्ही म्हणजे अडाण लोक ना, आम्हाला काय कळत आहे? बसा खाली. आल्यात काय सगळी? का राहिलं कोणी गोडीच्या झाडावर? सत्य राहिला सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारणार बघा. उत्तर द्यायचं आहे तुम्ही. अगदी मजेशीर प्रश्न आहे बघा. हसत खेळत उत्तर द्यायचं आहे. इथं रोज रोज वेगळे प्रश्न राहते. आज कोणता विचारतो काय जाईल? घबरे जीवन नाही तर आपल्याला मार्क खावडशी. तर मुलांना तुमच्या जिव्हाळीचा प्रश्न विचारणार मी. आता तुम्हाला आयुष्यात काय व्हावं वाटतं आणि काय व्हाल तुम्ही, असा तुमचा जिव्हाळीचा प्रश्न आहे. मला विचारतोय तर तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. अगदी मजेशीर उत्तरं द्यायची आहेत. आपल्याला आयुष्यात काय व्हायचं ते सांगायचं आहे.
प्रत्येकाने सांगायचं नाही, कर्माक्रमाने उठायचं आहे. गडबड गोंधळ अजिबात नको. आणि प्रत्येकाने उत्तर सांगायची मी तुमच्याकडून अपेक्षित करतो. सांगा बघू. कुठं बघू, सांग बाळ. सर मला डॉक्टर व्हायचंय. छान, बस खाली. आहे का कोणी अजून? सांग बघू. सर मला पोलीस व्हायचं आहे. केस काढावे लागतील का? बस खाली. अरे दोनच होती काय वर्गात? आहेत अजून बाकी की गेला वर्ग पंढरपूरला? उठ बघू. सर मला मास्तर नाव व्हायचं आहे. शर्टचं बटन लावले का पहिले? आणि मास्तर म्हणण्याआधी शिक्षक म्हणायला शिक जरा. अजून कोणी राहिल्यात काय? सर मी. आऊट बघू. सर मला खेळाडू व्हायचं आहे. का बरं? सर मला मेडल मिळवून देशाचं नाव करायचं आहे. अरे वा, छान. तुमच्याच भागातली रे ती कविता राऊत. किती पुढे गेले बघ बरं. आनंद वाटला मला. एका पोराने छान उत्तर दिलंय बघा. छान. मुलींमध्ये अजून बाकी आहे का कोणी? सर मला वकील व्हायचं आहे. अगदी छान. सर बनवा हे आमच्या वर्गाला सारखी भांडते. अरे काय हे? हो बनवा तिला. आमची सारखी फळीवर नाव आली होती. हे बघा मुलांनो, आज आपण तास घेतला, अगदी मजेशीर तास झाला. आणि तासाला मी तुम्हाला विचारले की प्रत्येकाचे ॲम्बिशन्स काय आहेत, स्वप्न काय आहेत. तुम्ही सांगितलीत, बाकी लाजलीत. लाजू नका बरं का. स्वप्न ही सांगून दाखवायची असतात आणि सत्यात उतरवायची असतात. आनंद वाटला मला सगळ्यांची स्वप्न ऐकून. आणि सगळ्यात उत्तर भारी होतं ते आपल्या अनिलचं. अतिशय सुंदर असं उत्तर दिलं. आपण शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत आणि खेळात उतरायलाच पाहिजे आपण. आणि पदक वगैरे मिळवून देशाचं नाव करावं ही प्रत्येक गुरुची अपेक्षा असते. आणि अनिल आपल्याला नक्कीच पदक मिळवून देईल अशी अपेक्षा करतो. आणि आजचा तास संपला. उद्या थेट दुपारी भेटूया आपण. पुढच्या तासाला अशीच मजेशीर प्रश्न विचारूयात. हसत खेळत वर्गाचा तास पूर्ण करूयात. चला, धन्यवाद. शिगा मला पैसे कोणाची रे फटाती? जाम रे खत्री आहे. दादाची रे आमचे. माळ्यावर पडेल होती मग आणली. चिगम एखाद चक्कर देशी रे. नाही रे, दादा पायल बिल तर कंबरुडा मॉडल नाही जमणार. तुझा का माझा? माझा आणि तुझा आहे. नको मग हो. नको. बेस्ट होतो. चल ना तिकडे, सुली ना गेले. बेस बस हो. आईला पडलं. बचाव बचाव मुर्गा कोई बचाव 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 मुर्गा कोई बचाव बचाव यार बचाव 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 आया वाचव मला वाचव ना आण्या मेलू ना मी आया वाचव ना गाव ना वाचव ना आण्या वाचव ना तिला पोहता येते. ए चल चाल. आहे नाही तो बरा वाटत. नाही ना बाळा बरा वाटत. वाटल रे बरा नाही का हे देवा. अहो पण तसं नाही, पण सारखी ना आजारी पडतेस. अय भाऊ स्वयंपाक झालाय, जरा खान जाय. हा मी जातो. दादा आईकडे लक्ष दे, जाऊन दवाखान्यात निजो.
कबड्डी 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 कबड्डी. तर बघा मुलांनो, आज आपण भूगोलाचा अतिशय महत्वाचा टॉपिक शिकणार आहे, जो आपल्या 10वीच्या दृष्टीने टकुरे आहे. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे तुंड्र प्रदेश आणि इग्नूची घरं. कुणासनी या टॉपिक बद्दल काय माहिती आहे काय? कोणी सांगू शकतं का उडत उडत माहिती? सर मी सांगू? उठ केलं का? मुहूर्त बघतोस काय? सर ना एक निरगुडेलं आणि एक माळात आहे. डोक्यात पाणी बिणी झालं की काय राहिलं का तुझ्या? मी बोलतो काय, तू ऐकतोस काय? हॅलो, दत्तात्रय पांडुरंग कराळे बोलतोय. होय, ठाणापाड्यातनं बोलतोय. कुठं आहे मालक तुम्ही? हाय ते की तो वर्गावरच आहे. होय होय ना, चालतंय की हो, घेऊन टाका. चालतं चालतं, येणार आहे परवासनी पंढरपुरात येणार आहे मी. होय, बघू किती वेळी मग. चालते चालते, ठेवतो मग. आता वर्गात तासावर आहे मी. होय होय होय, आठवणीने करतो कॉल. बघा ठेव की मर्दा, आता किती बोलतोयस तू? सर मुताय जाव. अरे का इथे टॉपिक काय चाललंय? जग तिसऱ्या महायुद्धाकडे चाललंय, तू मुताल चाललंस होय? काय मर्दा, अरे चालं का काय? घ्यायला तिचं तिसरे महायुद्ध झाले, कुठं नेण्याच्या लायकीची बी नाही तुम्ही पोरं. जा जाऊन या पटकन. मस्त वर्गात त्रास देते ती. सर आत येऊ, अनिलला पाठवा 5 मिनिटं. आणि तुझी आई वारली. आणि हळू पडशील. आणि
आज शाळेत का ना आलास? मलाच गेलो आया गेले तिथून दादा सारखा आजारी पडतो. दादालाही काम नाही होत तर आता मलाच पाहायला लागत. टेन्शन नको घेस, उद्यापासून शाळेत आहे. हो आम्ही मित्र कशाला आहो, तू काळजी नको करस, आम्ही आहो. बेटा रोहन इकडे. कसं डॅड? आलो. बघ ना किती छान व्ह्यू आहे, किती सुंदर निसर्गाचा. हो ना डॅड, येऊन बघा ना, ऊन पण खूप लागतं आपल्याला. ऊन तर फारच आहे. मी काय म्हणतो, पाण्यात वगैरे उतरू नका. आपल्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही, त्याच्यामुळं पाण्यात बिलकुल उतरू नका. ओके ब्रो. ओके. तू असताना का टेन्शन घेऊ, तू तर स्विमिंगचा कोच आहेस ना. अरे हे गावाकडचं तळ आहे, मी स्विमिंग पूलमध्ये पोहतो, तिकडे शिकवतो. आज का आपल्यासोबत शार्क आणि शार्कचं पिल्लू पण आहे, आपण नाही टेन्शन घे.
डॅड माझी बॉडी खूप डिहायड्रेट होते, मला पाणी द्या ना. थांब बेटा, पाणी देतो. अरे शिट, आपण वॉटर कॅन तर तिकडेच विसरून आलो. आहे का कुणाच्या बॅगमध्ये पाणी? शिट, माझी बॉटल पण आपल्या कारमध्येच राहिली. शिट डॅड. हे पाय रे, कोणतरी आलाय. न रे, भारी रे भोंगीचं बनवलं त्यांची काहीतरी. आपण हे बनवायचं असा मुंगी बनवू ना. होशीच नाही त्या कुचका काय इकडं अरे यार, आपण कार पण खूप लांब पार्क केली, बट इट्स ओके. मग मीच जातो. पण मी येईपर्यंत पाण्यात कुणीही उतरायचं नाही. खूप गरम होतंय रे, आंघोळ कराविषयी वाटते. अरे तो बुडतोय रे, ये रे ये रे, अरे ये ना वाचव रे. तो पहिला बुडलाय. काय झालं? अरे हा बुडता बुडता वाचला. तुम्हाला बोलवतो ना मी, पाण्याचा अंदाज नाही आपल्याला. बरं झालं रोहन आता इथे होता. रोहननी नाही तर गावातल्या पोरांनी वाचवलं. काय डॅड, काय डाईव्ह मारली त्याने, खतरनाक. डॅड, याला आपण घेऊन जायला पाहिजे. शार्क सारखा स्विमिंग करत आला. नाव काय तुझं? येणार का आमच्यासोबत नाशिकला? हे घे पैसे. थँक्यू सो मच. Ladies and gentlemen, this is the moment we have all been waiting for. We have all gathered here for the announcement of the prize winner. And the first prize goes to Rohan Patil. आजपर्यंत आपण अनेक वेळा पाहिले असेल की प्रत्येकाच्या जीवनात परिस्थिती नावाची न टळणारी गोष्ट येतच असते, मग ती चांगली असो वा कठीण. अशा या परिस्थितीत प्रत्येकजण त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतात. मात करताना काही जण यातून तरतात तर काही जण असो. आपण अनिलबाबत काय विचार करताय हे आम्हाला माहीत नाही. त्याची परिस्थिती त्याला आडवी आली की त्याला परिस्थितीला सामोरे जाता आले नाही हे सांगणे कठीण. ग्रामीण भागात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये क्षमता आणि इच्छा असूनही पुढे जाता येत नाही. त्यांचे कौशल्य चार भिंतीच्या आतच दडपले जाते. अनिल सारख्या खेड्यात वास्तवास असणाऱ्या अनेक मुलांमध्ये खेळाचे कौशल्य असते, परंतु त्यांच्या परिस्थितींमुळे त्यांना पुढे जाता येत नाही. मित्रांनो, आपला भारत देश ऑलिम्पिकमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याचे स्वप्न बघतोय, परंतु ते का शक्य होत नाही याचा विचार कुठेतरी करणं गरजेचं आहे. आपल्याला जर भारत देशासाठी अधिक ऑलिम्पिक पदके मिळवायची असतील तर आमच्या कासवाला एकदा बघा, त्याच्या परिस्थितीचा विचार करा, मग बघा कासव शर्यत नक्की जिंकेल.